शिवाचार्य या दक्षिण तालुक्याचे सभापती सोनाली कडते, उपसभापती संदीप जिट्टेळे, या जय सिद्धेश्वर महास्वामीजी यांचे जे माझे 40 जवान शहीद झालेले पीर महासिद्ध मंदिरात श्रीफळ वाढून या 40 जवानांनी जे बलिदान दिलेलं आहे श्री श्री हे बलिदान वाया जाता कामा नये श्री वीरपाक्ष लष्कराला जवानाला अधिकार दिला या देशाच्या संरक्षणासाठी तुम्हाला जे निर्णय घ्यायचा आणि मला खात्री आहे या देशातल्या जवानांनी काय निर्णय घेतला परिषदेच्या सदस्य हे जे अतिरेक्यांनी आपल्यावरती हल्ले केले आणि आपले जवान शहीद केले त्यांचे मळसिद्ध मुगळे शंकर मेडगुंदले प्रशांत करते सरपंच मीनाक्षी जंगले श्रीदेवी आरकेरी हनुमंत पुजारी भीमाशंकर बबलेश्वर सुशीला कॅम्पोंडे सरपंच कलावती खंदारे आदी उपस्थित होते तसेच यावेळी सहकार मंत्री खंदे समर्थ देशातल्या सुरक्षा जर सुरक्षित नसतील तर हे अतिरेकी तुम्हाला आणि मला जनतेला मूलभूत गरजा पुरवले नाहीत गेल्या 4.5 वर्षांमध्ये केंद्रात आणि राज्यात भाजप सरकारने तुमच्या गावाचं काम नीट होईल पाणी तुमच्या तालुक्याचं नीट काम होईल आणि या देशाचं काम कसं होईल आणि म्हणून निधड्या छातीचा धाडसी निर्णय घेणारा केवळ देशासाठी झटणारा हा एकमेव आपल्याला पंतप्रधान मिळालेला आहे आणि त्या पंतप्रधानाच्या पाठीशी आपल्याला खंबीर उभा आहे. मी आपल्या सर्वांना विचारितो की नरेंद्रभाईला मुलं किती आहेत संसार आहे का नाही त्यांना किती मुलं आहेत असं होऊ शकत नाही माझा दावा आहे नरेंद्रभाईची मुलं म्हणजे या देशातली 130 कोटी जनता आहे बरोबर ना मग मला सांगा हा आपला पालक आहे वारंवार सांगतात देशातल्या जनतेला आव्हान करतात 130 कोटी जनता सबका साथ सबका विकास या निमित्तानं आव्हान करत असताना बरोबर घ्यायचं आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाला सांगतात एक पाऊल पुढे चला हा देश 130 कोटी पाऊल पुढे जाणार आहे आणि प्रगती पथावर घेऊन जाणार और मंद्रूपदवर ಅದರ ಅವರ ಅಕ್ಕಿಪುರದವರು ಅದರ ಅವರು ಮೊಹೋಳದವರು ಅದರ ಅವರು ಪಂಡರಪುರದವರು ಅದರ ಅಂತ ಹೇಳಿ ತಿಳ್ಕೊಂಡ ಎಣಿಸಬಹುದು ಭವಿಷ್ಯ ಬರಿಬೇಕಾದ್ರೆ ನನ್ನ ಎದುರಿಗೆ ಮಾತ್ರ ಸೊಲ್ಲಾಪುರ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ಪೂರಾ ಒಂದಾಗಿರ್ತೈತೆ ಹೊರತಾಗಿ ಬದಲಿ ಇರಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂತ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ತಿಳ್ಕೋಬೇಕು ಮಹಾನುಭಾವಿಗಳೇ ಅಂದಾಗ ಈ ಭಂಡಾರ ಕೌಟ ಎಲ್ಲಾ ಭಂಡಾರದ ಕೌಟ ಅಂತಂದಾಗ ಇಲ್ಲಿ ಏನು ಭಂಡಾರ ಅದ ಈ ಭಂಡಾರ ಅತ್ತು ಮತದ್ರು ಕೂಡ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಭಂಡಾರ ಅದ ಆ ಭಂಡಾರ ಮಾತ್ರ ಯೋಗ್ಯ ರೀತಿ ಇರ್ತಕ್ಕಂತಹದ್ದು ನಿಮ್ಮ ಮತದಾನ ಅಂತನ್ನುವಂತಹದ್ದು ಏನೈತಿ ನಿಮ್ಮ ಭಂಡಾರ ಹಚ್ಚಿಕೊಳ್ಳುವಂತದ್ದು ಏನಪ್ಪ ಹಣಿಯ ಗುರುತು ಏನೈತಿ ಈ ಯಾವ ಭಂಡಾರ ಹಣಿಗೆ ಹಚ್ಚಿಕೊಳ್ಬೇಕಾದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಒಂದಾಗಿ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಹಚ್ಚಿಕೊಂತೀರಿ ಹಣಿಗೆ ನಾಳೆ ಬರುವಂತಹ ಯಾವ 18ನೇ ತಾರೀಕಿನ ದಿವಸ ಇಲೆಕ್ಷನ್ ವೋಟಿಂಗ್ ಐತಿ ಅವಾಗ ಜಾತಿ ಮತ ಪಂಥ ಪಕ್ಷ ಪಂಗಡ ಗಟ್ ತಟ್ ಯಾವುದೂ ವಿಚಾರ ಮಾಡಲಾರ್ದನೆ ಕೇವಲ ಭಾರತ ದೇಶದ ಏಳಿಗೆಗಾಗಿ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಶಾಂತಿ ಏನಪ್ಪ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಮಾಡುವ ಸಲುವಾಗಿ ಭಾರತ ದೇಶದ ನಾರಿ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಪೂಜಾ ಸಲುವಾಗಿ ಮಾತೃದೇವೋಭವ ಅಂತ ತಿಳ್ಕೋಬೇಕು ಮಕ್ಕಳು ಈ ನಿಟ್ಟಿನೊಳಗ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಇದ್ದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ನಾಗರಿಕ ನನ್ನ ಕುಟುಂಬದವ ಅಂತ ಅನ್ಬೇಕು ಹೊರತಾಗಿ ಬೇರೆ ಕುಟುಂಬದವ ಅನ್ನಬಾರದು ಅಂತ ಅನ್ನುವಂತ ನಿರ್ದಿಷ್ಟದೊಳಗ ನೀವು 18ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಗುರುತಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಮಲದ ಚಿಹ್ನದ ಮೇಲೆ ನಿಮ್ಮದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಟನ್ ಒತ್ತಿ ಖಂಡಿತವಾಗಿ ಆ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯ ಕೈ ಮತ್ತಷ್ಟು ಬಲಶಾಲಿ ಮಾಡ್ತೀರಿ ಅಂತ ಅನ್ನುವಂಥ ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಮಹಾನುಭಾವಿ